हॅलो नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. मी प्रतिभा, लातूरची सखी प्रतिभा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, बघा, आजचा आपला व्हिडिओ जो आहे तो मी ज्या ताई काहीतरी करू इच्छित आहेत घरात बसून, आपलं घर सांभाळून, मुलं सांभाळून, आता मुलं वगैरे स्कूल वगैरे मध्ये गेल्याच्या नंतर घरात बसून काय करावा हा विचार ज्यांच्या मनात आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे उलन मॅट रांगोळी भरपूर जणांना आवडण्यासारखा हा एक विषय आहे की म्हणजे रांगोळी हाच विषय एक महिलांना आवडतो. तर उलन मॅट रांगोळी तर ही खूप उपयोगी अशी वस्तू आहे की जेणेकरून ती काही मोडल्या जात नाही, खराब होत नाही, डबल काढायची गरज नाही आणि कुठल्याही कार्यक्रमात सणावारात पटकन अशी ठेवून होती अशी ही उलन मॅट रांगोळी आहे. तर आता बघा, प्रत्येकाच्या मनात विचार येतो की करावं का नाही, खूप अवघड आहे, जमेल का नाही, हा विचार करणाऱ्यांसाठी सुद्धा हाच व्हिडिओ आहे. तर बघा, आणि माझी सुरुवात पण मी कशी केली याच व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ जो आहे तर तो शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप नका करू. बघा, आता ह्या ज्या तुम्हाला डिझाईन्स दिसत आहेत, तर ज्यांना वाटते की मी रांगोळी बनवू शकते का नाही, की मला डिझाईन येत नाही, कशा बनवायच्या, डिझाईन कशी ड्रॉ करायची, नावं कसे काढायचे, काय करायचे, ह्यांच्यासाठी बघा, ह्या ज्या डिझाईन्स आहेत ते अतिशय उपयुक्त डिझाईन आहेत. तुम्ही या जर डिझाईन घेतलात तर तुम्हाला डिझाईन ड्रॉ करत बसण्याची गरज नाही. आता AI चा जमाना आलेला आहे, तर त्यामध्ये स्मार्ट वर्क करायचं आहे आपल्याला, हार्ड वर्क करत बसण्याची काहीही गरज नाही. म्हणजे ते तासनतास त्या डिझाईन काढण्यामध्ये वेळ घालवा वगैरे असं काही नाही, कारण का आता AI चा जमाना आल्यामुळे आपल्याला सगळं काही मार्केटमध्ये मिळते. तर फास्टमध्ये आपण ही एक रांगोळी घेतली, आपण ती ट्रेस केली तर आपण कितीतरी रांगोळ्या बनवू शकतो. आणि आता सणवार आलेले आहेत जवळ, तर त्या सणावारांमध्ये आपल्याला या रांगोळ्यांचा खूप सारा उपयोग होतो. वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या आपण घरच्या घरी बनवू शकतो. तरी सेल करायचं असेल तर तेही आपण करू शकतो घरात बसून. तर बघा, ही सप्तपदी आहे, तर खूप मोठी अशी सप्तपदी आहे. ज्यांना कोणाला या डिझाईन्स हव्या असतील त्यांनी आपला नंबर तर प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तर बघा, ही ऑर्डर जी आहे तर ती कुर्डवाडीच्या एका ताईंची आहे, सोलापूर जिल्ह्यातून. तर बघा, इथं त्यांनी 23 डिझाईन घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर स्टिक पॉकेट घेतलेले आहे चार आणि 2 किलो उलन आणि 10 मीटर रेक्झिन घेतलेलं आहे त्यांनी. त्यांचासुद्धा बिझनेसच आहे. तर बघा, एवढं सगळं त्यांनी घेतलेलं आहे. तुम्ही सुद्धा घेऊ शकताय, छोट्यापासून सुरुवात करू शकताय. आता मी सांगते, आपल्याकडं 3 प्रकारचे किटसुद्धा अवेलेबल आहेत आणि तिन्हीमध्ये तुम्हाला कोणतं किट घ्यायचं आहे ते तुम्ही घेऊ शकता. तर बघा, इथं बघा, आता मी किटची वगैरे तयारी सुरू आहे. त्याच्यानंतर आपल्याकडं आता आपण क्लासेससुद्धा सुरू करणार आहोत, वर्कशॉप, तर एका दिवसाचं. तर त्या वर्कशॉपची सुद्धा तयारी सुरू आहे. आणि हे बघा, पार्सल, हे 3 पार्सल आहेत, आणखीन तयार होत आहेत पार्सल. तर या दोन्हीमध्ये ट्रेसिंग आहेत आणि या खालच्या पार्सल पिशवीमध्ये मगाशी दाखवलेलं 10 मीटर रेक्झिन, उलन, स्टिक पॉकेट आणि डिझाईन्स आहेत. तर त्याच्यानंतर बघा, ही सुद्धा तयारी सुरू आहे. इकडे डिझाईन काढून ठेवलेल्या आहेत मी. आणि तुम्हाला ही फरशी दिसत असेल, तर बघा, या फरशीवरून मी सुरुवात केली होती, तर त्या पांढऱ्या फरशीपर्यंत आत्ता मी आलेली आहे. मोठेपणा सांगण्याचं काही नाही, फक्त माझं मत आहे की या व्हिडिओमधून थोडंसं तुम्हाला मोटिवेशन मिळावं, प्रोत्साहन मिळावं आणि तुम्हीसुद्धा तुमचं काहीतरी थोडं छोटं मोठं काम सुरू करावं. मी म्हणत नाही की हाच बिझनेस सुरू करा, तुम्ही कुठलाही बिझनेस सुरू करा. हँडमेड काहीही बनवत असाल तर एकदा तुम्ही समोर आणा, मार्केटमध्ये आणा, तर त्याचीसुद्धा व्हॅल्यू होत असते. आपल्याला माहीत नसतं, आपण त्याला बनवत असतो, त्यामुळे आपल्याला त्याची किंमत नसते, पण पुढच्या व्यक्तींना असते. जे कोणते नोकरी वगैरे करणाऱ्या महिला असतात त्यांच्यासाठी हे खूप उपयोगी असतं. आता सध्या मार्केटमध्ये भरपूर वस्तू सुरू आहेत बनवण्यासाठी. तर बघा, हे नॉनवॉन आहे, तर ज्यांना कोणाला नॉनवॉन हवा असेल त्यांनीसुद्धा मेसेज करायचा आहे. आता हे मी प्रत्येक वेळेला सांगते की आपल्याकडं सगळं साहित्य मिळतं, तर कुणालाही जबरदस्ती नाही की साहित्य सगळं आपल्याकडून घ्यावं. तुम्हाला जर अगोदर तुम्ही तुमच्या मार्केटमध्ये चौकशी करा, तुम्हाला तिथं व्यवस्थित मिळत असेल तर तुम्ही तिथं घेऊ शकता. जर मिळतच नसेल, ज्यांची लहान मुलं असतील, जे बाहेर जाऊ शकत नाहीत, जे
वयाने जास्त आहे ते जे बाहेर जायला त्यांनासुद्धा चालत नाही, मार्केटमध्ये वगैरे फिरणं जमत नाही, नोकरीवाले आहेत, त्यांना जर पॉसिबल असेल तर तुम्ही माझं किट घेऊ शकता. घरपोच मिळणार आहे तुम्हाला माझं किट आणि एकदम रिजनेबल रेटमध्ये आहे. आपले सगळं जो साहित्य आहे तर ते रिजनेबल रेटमध्ये आहे. हे बघू शकता डिझाईन इथे थोडीशी राहिलेली आहे डिझाईन काढायची. तर या अशा डिझाईन्ससुद्धा छोट्या 1 फुटाच्यासुद्धा आपल्याकडं मिळतात. आणि मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा फक्त आणि फक्त 600 रुपयापासून सुरुवात केलेली होती. 600 रुपयाचं मी साहित्य घेतलेलं होतं. फक्त गन स्टिकसुद्धा मी थोड्याशा फक्त म्हणजे 5 स्टिक घेतलेल्या होत्या सुरुवात करताना. आणि मी हा काही बिझनेस करावा म्हणून सुरुवात केलेली नव्हती. फक्त मला स्वतःला घरगुती बनवण्यासाठी मी थोडंसं साहित्य आणलेलं होतं. त्या साहित्यातून मी 1-2 मॅट बनवलेल्या होत्या. त्या सगळ्या असं आवडले होते सगळ्यांना. आता जे कोणी असतील पूर्वीचं माझं जे चॅनल आहे प्रतिभा पांचाळ, या चॅनलवरती भरपूर जणांनी पाहिलेलं असेल. सुरुवातीला मी सुरुवात कशी छोट्यापासून केलेली होती आणि सुरुवातीला तुम्हाला दाखवलेलं आहे. फरशीसुद्धा आतमध्ये एकच रूम होती. एका रूममध्ये ते फरशीवरती डिझाईन काढता येत नव्हती, डिझाईन ड्रॉ करता येत नव्हती. तरीही मग एक प्लायवूडचा तुकडा घेऊन त्यावरती मी डिझाईन काढायची, त्यावरती मी आपलं उलन मॅट बनवायचे. असं सगळं त्या एका छोट्या प्लायवूडच्या तुकड्यावरती मी केलेलं आहे. तो तुकडा होता जवळजवळ 3 फुटाचा तुकडा होता. त्यावरती सगळं बनवलं. आणि आत्ता ही फरशी जी आहे तर ती आत्ता 2 महिन्यापूर्वी कंप्लीट झालेली आहे बघा. आणि ही फरशी बनवण्याचं कारण म्हणजेच की आपल्याला आपला जो बिझनेस आहे तो वाढलेला आहे आणि त्यामुळंच आपण काम करायला थोडंसं अवघड होतं आहे. म्हणून आपण ही फरशी वगैरे तुम्हाला मी पाठीमागं इन्स्टावरती सुद्धा मी एक रील टाकलेली होती की आपण क्लासेससाठी एक रूम आपण समोर बनवतो आहे. तर ती भलेही पत्र्याचीच रूम असेल परंतु ती महत्त्वाची आहे आपल्यासाठी आत्ताच्या घडीला. कारण आत्ताच्या घडीला आपण काही सिमेंट काँक्रीटचं घर बांधू शकत नाही. त्यामुळे एक छोटीशी रूम आपण बनवलेली आहे. तर तीसुद्धा आपण या व्यवसायासाठीच बनवलेली आहे. तर बघा, ज्यांना कोणाला वर्कशॉप अटेंड करायचं असेल तर त्यांनी वर्कशॉपसाठी अगोदर नाव नोंदणी करायची आहे. आणि आपलं जे हे वर्कशॉप आहे तर ते मध्ये आहे. जे लातूरमध्ये प्रॉपर आहेत त्यांच्यासाठी तर खूप उपयोगी आहे. जे आजूबाजूला आहेत कोणी अंबाजोगाई वगैरे असे आसपासचे त्यांना शक्य असेल त्यांनी येऊ शकतात. एका दिवसाचं वर्कशॉप असल्यामुळे एवढं काही लांब नाही आणि गाड्या तर भरपूर असतात. तर बघा, आणि हे अशा प्रकारे आपण किट वगैरे बनवत असतो, डिझाईन्स बनवत असतो. जे रांगोळ्यासुद्धा आपण बनवून सेल करतो. आता लग्नाचे ते सणवार जवळ आलेले आहेत. सणामुळे रांगोळ्या वगैरे काढणं होत नाही. तर त्यासाठीसुद्धा ऑर्डर्सची भरपूर घाई आहे. तर तुम्हालासुद्धा तेच सांगणं आहे की गौरी गणपती येत आहेत. तर त्याचमुळं आत्तापासून तुम्ही सुरुवात करा तुमच्या बिझनेसची. आत्तापासून शिका थोडंसं. तुम्ही ज्यावेळेला तुमच्या गौरी गणपती पुढं बघतील लोक तेव्हा तुम्हालाही मागणी येईल आणि तुमचाही बिझनेस ग्रो होईल अशीच मला अपेक्षा आहे. आणि तुम्ही लवकरात लवकर बिझनेस सुरू करू शकाल. आता बघा, इथं मी अशा प्रकारे हे सगळे जे आहेत ते 50 ग्रॅम 100 ग्रॅम आपल्याला हे उलनचे बॉल्स बनवावे लागतात. यामध्ये मेहनत भरपूर आहे. परंतु हे बघा, घरात वेळ रिकामं बसून रील्स बघत बसून वेळ वाया घालवण्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं. यामुळेच मी हा बिझनेस सुरू केलेला आहे बघा. आणि बघा, इथं सुंदर असे बॉल्स बनवून तयार आहेत. किटची तयारी सुरू आहे. आणि त्याच्यामुळं बघा तुम्हाला, आणि यानंतर दुसरी गोष्ट की तुम्हाला हे साहित्य घेतल्यानंतर कसं करायचं. आम्ही जर डिझाईनच्यासाठी क्लास लावू शकत नाही वगैरे, वर्कशॉप अटेंड करू शकत नाही, तर बघा मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती सगळे व्हिडिओज अपलोड करत असते. एक व्हिडिओज मी अपलोड करत असते. तुम्ही ते पाहिले नसतील तर ते सुद्धा नक्की एकदा पाठीमागचे व्हिडिओ बघा. तर त्यामध्ये साहित्याची सुद्धा सगळी माहिती दिलेली आहे. आणि डिझाईन्ससुद्धा कशा बनवायच्या, कशा ड्रॉ करायच्या, त्याच्यानंतर ह्या रेडीमेड डिझाईन घेऊन त्या कशा त्यावरती आपल्या रेक्झिनवरती नॉनवॉनवरती ट्रेस करायचे, हे सगळं मी त्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. ते जर पाहिलं नसेल तर नक्की पाहून घ्या. आणि या व्हिडिओमधून तुम्हाला थोडंसं जरी मोटिवेशन मिळालेलं असेल तरी व्हिडिओला लाईक करायला नक्कीच विसरू नका. आणि मी असं म्हणत नाही की मी माझ्या व्हिडिओला लाईक करावंच असं नाही. तुम्हाला आवडलेलं असेल तर लाईक करा. तुम्हाला थोडंसं तरी काहीतरी घ्यायला मिळालं तर लाईक करा. आणि चॅनलवरती नवीन असाल, असंच कंटेंट पाहायला आवडत असेल डिझाईन्स वगैरे, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. साईडचं बेल आयकॉन
ऑलवरती ठेवा, जेणेकरून मी जे काही नवीन व्हिडिओ बनवेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येऊन जाईल. आणि तुम्हीसुद्धा करू शकता. माझ्याकडे काही हे नाही ते नाही, जागा उपलब्ध नाही हे म्हणण्याचं कारणच नाही. इथे आहे त्याच साहित्यामध्ये आहे त्याच्यामध्येच आपण आपला बिझनेस ग्रो करू शकतो. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्यू.